सर्वांना नमस्कार. मी चिन्मय खानोलकर, डायरेक्टर प्राचीनमय सस्टेनेबल टुरिझम आणि सस्टेनेबल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आमची एक छोटी स्टार्टअप आहे जी टुरिझम किंवा आपलं भटकंती हे एक टूल म्हणून यूज करून एक सस्टेनेबल किंवा शाश्वत विकास किंवा शाश्वत विकासाचे गोल हे आम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच या सगळ्या टुरिझमच्या इम्पॅक्ट पैकी एक अविभाज्य घटक असा आहे तो म्हणजे टुरिझममुळे जनरेट होणारा कचरा आपल्याकडनं आणि आपल्यामुळे आपण जे खातो त्यामुळे जाणाऱ्या जागेवर होणारा कचरा. तर आमचा एक छोटासा हा मानस होता की आपल्या बरोबर जे आज पाहुणे आपल्याला जोडलेले आहेत, जयंत जोशीजी, त्यांच्या सक्सेस स्टोरी भरपूर आहेत. तर त्यांच्याकडनं थोडं शिकून घ्यावं आपण, म्हणजे जेणेकरून हा जो होणारा जो काय इम्पॅक्ट असतो टुरिझमचा तो आपल्याला एकत्र प्रयत्न करून कमी करता येईल. तर यासाठी आपल्याबरोबर त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आहेत आपल्या प्राचीनमयच्या दुसऱ्या डायरेक्टर एज्युकेशन अँड आर्ट्स, प्रणोती चिन्मय, आणि त्या हा इंटरव्ह्यू कंडक्ट करतील. प्रणोती, तुझ्याकडे. हो, आता जसं चिन्मय म्हणाला की आपल्याला आज एक खूप मोठे आणि खूप चांगलं सस्टेनेबल काम करणारी अशी एक व्यक्ती आपल्या बरोबर आज आहे. तर त्यांची एक थोडीशी ओळख त्यांची मी एक थोडक्यात ओळख करून देते. जयंत जोशी हे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि ते ग्लॅक्सो फार्मास्युटिकल्स ह्याच्याबरोबर त्यांनी 36 वर्ष काम केली आहेत आणि ही इज रिटायर्ड ॲज हेड ऑफ स्टेरॉइड फर्मेंटेशन प्लांट. पण त्यांनी डोमेस्टिक वेस्ट किंवा आपण जसं घनकचरा म्हणतो त्याच्यावर काम करायला जवळजवळ 20 वर्ष सुरुवात केली आहे आणि त्यांनी स्वतः एक बायोकल्चर डेव्हलप केलंय आणि एक कम्प्लिटली होम कंपोस्टिंग सिस्टीम अशी त्यांनी तयार केली आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतात त्यांनी जवळजवळ 30,000 बास्केट्स डिस्ट्रीब्यूट केले आहेत आणि ते कार्यरत आहेत. त्यांनी सोसायटीमध्ये सुद्धा बऱ्याचसे कंपोस्टिंग प्रोजेक्ट्स लॉन्च केले आहेत आणि ते व्यवस्थित आता ऍक्टिव्ह आहेत आणि चालू आहेत. जवळजवळ 50हून अधिक सोसायट्या ह्यामध्ये सहभागी आहेत. याचबरोबर ते एज्युकेशनल प्रोग्राम्स जे आहेत ते सोसायटीसाठी, वेगवेगळ्या कंपनीजसाठी, कॉलेजेस, ऑफिसेससाठी सुद्धा किंवा एखाद्या स्मॉल ग्रुपसाठी सुद्धा कंडक्ट करतात. त्यांना ठाणे जनता सहकारी बँक यांचा पर्यावरण मित्र पुरस्कार आणि इनोव्हेटिव्ह एक्सेलन्स अवॉर्ड हा रोटरी क्लब कडनं मिळालेला एक अवॉर्ड असा मिळालेला आहे. तर असे हे काय म्हणाल अत्यंत एक्सपर्ट अशी एक व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं गायडन्स घेणार आहोत. आज त्यांच्याकडनं आपण माहिती करून घेणार आहोत की हे जे एक मॅजिक बास्केट त्यांनी तयार केलं आहे ते नक्की काय आहे, कसं आहे आणि ते कसं काम करतं आणि त्याच्याबद्दल बरेच काही गप्पा आपण आज त्यांच्याबरोबर मारणार आहोत. तर जयंत जोशी, तुमचं मी स्वागत करते ह्याच्यामध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिले नमस्कार. सगळ्यात पहिले मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे आपण मॅजिक बास्केट किंवा हे होम कंपोस्टिंग म्हणतोय की जवळजवळ 30,000 बास्केट्स आपले भारतभर आहेत आणि प्लस सोसायट्यांमध्ये सुद्धा आपण जवळजवळ 50हून अधिक सोसायट्यांमध्ये सुद्धा हे बास्केट कार्यरत आहे. तर हे एक्झॅक्टली काय आहे आणि आपण ही काय टेक्नॉलॉजी म्हणा किंवा काय इनोव्हेशन आपण हे बनवलंय, तर ह्याच्याबद्दल आधी थोडक्यात सांगता आम्हाला? मी आधी बास्केट बद्दल सांगतो, मग ती का बनवली आणि कधी बनवली, कशी बनवली तर. ही एक बास्केट आहे आणि ही बास्केट आपण स्वयंपाकघरात ठेवायची आणि जिथे कचरा तयार होतो म्हणजे ऍट सोर्स जिथे कचरा तयार होतो तिथेच त्याचं कंपोस्टिंग करावं पाहिजे असं माझं मत आहे. कारण एकदा जर का तुम्ही तो कचरा दुसऱ्या गोष्टींबद्दल बरोबर मिक्स केला तर मग त्याचं परत सेपरेशन हे इम्पॉसिबल होऊन जातं. त्यामुळे तुम्ही ते मिक्सअप व्हायच्या अगोदरच जर का कंपोस्टिंगला घेतलं आणि जर का ओला कचरा जर का तिथे सेपरेट झाला तर त्यात परत प्लास्टिक पडायचा संभव येत. आणि एकदा जर काही बास्केट तुम्ही वापरायला सुरुवात केली की त्याच्यात प्लास्टिक टाकण्याची लोकांना सवय लागत की त्यांची हाताची सवय होते की ओला कचरा टाका. सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज म्हणजे सॅग्रिगेशन अँड कंपोस्टिंग बोथ ऍट सोर्स जिथे तयार होतो तिथे. सुपर. तर
त्याच्यासाठी म्हणून ती बास्केट स्वयंपाकघरात ठेवायची. मग आता स्वयंपाकघरात ठेवायची म्हणजे त्याच्यात कचरा टाकायचा. म्हणजे ती अत्यंत सेफ असायला पाहिजे. ती वास येता कामा नये. ती दिसायला चांगली दिसली पाहिजे. त्याच्यातनं काही घाण निघता कामा नये, पाणी निघता कामा नये, चिलटं येता कामा नयेत वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्यावेळी आपण ती बास्केट बनवली, ती बास्केट अशी आहे की एक बास्केट तुम्ही साधारण 1 फूट बाय 1.5 फूट एवढं त्याच्यामध्ये त्याला एरिया लागतो. उंचीला साधारण 10 इंच आहे आणि ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये कचऱ्याचा डबाच्या ऐवजी कुठेही ठेवू शकता. कचऱ्याच्या डब्याच्या ऐवजी, कारण कचरा याच्यात टाकल्यानंतर उरतं तुमचं राहतं ते प्लास्टिक आणि ते तुम्ही साध्या एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरून ठेवलं तरी आठवड्याचं जरी ठेवलं तरी ते खराब होणार नाही. उदाहरणार्थ दुधाच्या पिशव्या, स्वयंपाकघरात निघणाऱ्या ठराविक गोष्टी असतात की आणलेल्या प्लास्टिकचे रॅपर्स, ते तुम्ही कचऱ्यात टाकल्यानंतर मग सेपरेट करण्यापेक्षा कचऱ्यात टाकूच नका, तुम्ही वेगळे बरोबर. ठेवा आणि कचरा फक्त याच्यात टाका. तर म्हणून ती स्वयंपाकघरात ठेवण्याच्या लायकीची बास्केट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जुरी गोटाच्या मध्ये एकूण एक गोष्टी टाकायच्या. घरातनं जे निघतं ते त्याच्यात टाकायचं, फक्त करवंटी सोडून आणि चिकन आणि मटणची मोठी बोन्स. कारण या दोन्ही गोष्टी जरी नैसर्गिक असल्या, ऑर्गॅनिक जरी असल्या, तरी दीज आर नॉट कंपोस्टेबल. त्या इझिली तुम्ही बघितलं असेल की जुने डायनासोरचे बोन्स सुद्धा अजून जमिनीमधनं मिळतात. सो बोन्स कंपोस्ट होणं याला विशिष्ट कंडिशन, त्याची पार्टिकल साईज वगैरे वगैरे लागते. त्यामुळे बोन्स कंपोस्ट होणं इतकं सोपं नसतं. तीच गोष्ट नारळाच्या करवंटीची, वर्षानुवर्ष त्या करवंट्या तशाच राहतात. दुसरी गोष्ट, या दोन्हींचे वेगळे उपयोग चांगले आहेत. म्हणजे बोनची जर का बोन मिल केलं, झाडांना टाकलं, तर तिथे ते कुजून त्याचा फॉस्फेट आणि कॅल्शियम मिळाला, झाडांना मिळण्याचा उपयोग होतो. आणि करवंटीचे तर उपयोग खूपच आहेत. इंधन म्हणून अगदी शेवटचा, आपण त्याच्यापासून चांगले चांगले आर्टिकल्स बनवत आहे. म्हणून या दोन गोष्टी त्यात टाकू नका. आणि आंब्याची बाट जाते, पण कारण आंब्याची बाट ऑर्गॅनिक जरी असली तरी 2-3 महिन्यामध्ये ती ठिसूळ होते. ठिसूळ झालं तर त्याचे तुकडे तुकडे होतात, ते टाकून दिले की मातीमध्ये ते मिक्स होतात. पण करवंटी आणि बोन्स फक्त टाकायची नाही, बाकी अन्न, खरकट, भाजीपाला, फळं, फुलं, चहाची पावडर, नॉनव्हेज, फिश, कोलंबी आणि निर्माल्य, एकूण एक गोष्टी ज्या घरातून निघतात त्या त्याच्यात टाका. त्यामुळे ही सर्वकष ज्याला आपण एव्हरीथिंग इन्क्लुडेड असं ते तुम्ही अन्न जे आहेत, वेस्ट आहे, ते त्याच्यात कंपोस्ट होतं. आता हे झाल्यानंतर मग माझ्या मनात विचार आला की हे का करायचं, किंवा तुमच्या मनात विचार आला की हे मी का केलं. तर त्याला 2-3 प्रसंग घडले. एक म्हणजे पुण्याची फुरसुंगीची एक मोठं आंदोलन झालं होतं की तिथे कचरा गाड्या अडवल्या आणि त्या लोकांनी ते कचरा बाहेर गावामध्ये येऊन देणार नाही म्हणून सांगितलं. आणि मग पुण्यामधनं 90,000 टन कचरा रस्त्यावरनं ओसंडून व्हायला. तीच गोष्ट आपल्या डम्पिंग ग्राउंडची झाली. तीच गोष्ट देवनारच्या डम्पिंग ग्राउंडची झाली होती. देवनारच्या डम्पिंगला मोठी आग लागली होती. त्याचे फोटो नासाने अख्ख्या जगात प्रसिद्ध केले की भारतामध्ये कचरा कसा जाळतात बघा, कारण ती आग 1 महिनाभर जळत होती. असे 2-4 प्रसंग मला ते फार मनाला लागले की आपण काहीतरी करायला पाहिजे. काय होतं हे दिसतंय आता. आपण काय करू शकतो? तर मी स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट असल्यानंतर मी विचार केला की आपण काय करू शकतो? आपण एखादी अशी कंपोस्टिंगची प्रोसिजर काढू की त्याच्यामुळे कचरा निर्माणच होणार नाही. तर त्याच्यासाठी मी जरा थोडा सर्व्हे घेतला, तर बाजारामध्ये काही लोकांनी ह्या बनवलेल्या आहेत, अजूनही बनवतात आणि पूर्वी पण होत्या. पण माझ्या लक्षात आलं की त्यांनी मायक्रोबायोलॉजी या विषयात ज्ञान त्याच्यात जास्त वापरलेलं नाही. त्यांनी सोय म्हणून ती वापरली आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधले जे मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भात जे प्रश्न येतात, उदाहरणार्थ वास येणे, दुर्गंधी येणे, पाणी गळणे, चिलटं होणे, हे सगळे जे व्याप आहेत, हे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये व्हायचे. आणि ते त्यांनी त्यांनी त्यांना सांगितलं होतं की असं होतं. असं होतच म्हटलं तर लोक ती बास्केट घेणारच नाही. म्हणून मग मी विचार केले की हे सगळे कसे टाळता येतील, आणि समजा झाले तर त्याच्यावरती उपाय तुमच्याकडे अगोदरच तयार पाहिजे की हे होणार आहे आणि ह्याच्यावरती हा उपाय. तर या दृष्टीने ती बास्केट मी तयार. अच्छा. आणि आता आपण जे जवळजवळ भारतभर 30,000 बास्केट्स आपल्या पोचलेल्या आहेत. तर मग बरोबर. ह्या सगळ्या सोसायटीज मध्ये किंवा ह्या सगळ्या लोकांनी ज्यांनी आता वापरल्या आहेत, तर हम्म. त्यांच्यामध्ये आपल्याकडे काही सक्सेस स्टोरीज आहेत का, की त्याचा एक आधीची परिस्थिती आणि आता अत्यंत उलट आणि अत्यंत उत्तम अशी परिस्थितीमध्ये आता ती सोसायटी आहे, किंवा ती पर्टिक्युलर व्यक्तीने तेवढं काम केलंय, तर असं काही आपल्याकडे उदाहरणं आहेत का? सांगतो. थोडीशी उदाहरण तुम्हाला मी देतो. कारण तुम्ही एखादी गोष्ट जरी चांगली बनवली
तरी त्याचे बॅकग्राऊंड जर का अतिशय वाईट असला तर ती लोकांना संशयाकडनं लोक बघतात. म्हणजे मी जरी म्हटलं तुम्हाला की कचरा त्याच्यात कंपोस्ट होतो तरी लोक विचार करतात, बापरे ती घरामध्ये ठेवायची त्यापेक्षा न टाकलेली बरी. एखाद्या बायकोला वाटतं की आपण हे कंपोस्टिंग करावं तर तिचा नवरा तुझी बास्केट असं सारखं तो तिला दाखवत असतो. आणि एखाद्या नवऱ्याला वाटलं की हे गोष्ट चांगली आहे तर ती बायको सारखी सांगते, बा माझ्या स्वयंपाकावर काही करायचं नाही. अशा तऱ्हेची मानसिकता अजून लोकांमध्ये आहे. तर ती जर का तुम्हाला ब्रेक करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्या बास्केटच्या सक्सेस स्टोरीज तयार करायला लागतात. की हे बघा, ही बघा स्टोरी, ही बघा बाई, ही बघा पुरुष, हा बघा पुरुष किंवा ही बघा वस्तू. तर त्याप्रमाणे मग मी ज्यावेळी पहिल्यांदा सुरुवातीला बास्केट बनवल्या त्या माझ्या नातेवाईकांना दिल्या. नंतर मग मित्रांना दिल्या आणि मग त्यांच्याकडनं मी पहिले विचारलं, बाबा बास्केट कशी चालते? व्यवस्थित व्यवस्थित चालते. आता दुसरं स्टेप असते की आता लोकांना जर का द्यायच्या असतील त्या, तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग ते करण्यासाठी म्हणून आपण युट्यूबचा आधार घेतला आणि भाषण सुरुवात केली. जसं जसं पसरत गेलं तसे त्यावेळी हा प्रॉब्लेम एकदम बर्निंग प्रॉब्लेम होता. त्यामुळे लोकांनी मला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही जरा याच्यावरती लेक्चर. तर त्या लेक्चर मधनं लोक मग प्रसार व्हायला लागला. आणि मग एखादी सोसायटी कंप्लीट सोसायटी मला सांगायची की आम्हाला एक 20 बास्केट तुम्ही आता द्या. आणि त्या दिल्यानंतर माझी जबाबदारी असते की त्यांच्या घरी नेऊन पोहोचवायच्या त्या. त्यानंतर त्या रन करायच्या म्हणजे साधारण आठवड्यानी एकदा भेट द्यायची, महिन्यानी एकदा भेट द्यायची. महिना झाल्यानंतर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जेव्हा हार्वेस्ट करायची वेळ येते म्हणजे एम्प्टी करायची वेळ येते बास्केट, त्यावेळी त्यांच्या देखत त्यांच्या समोर ती बास्केट एम्प्टी करून दाखवायची. हे सगळं केल्यानंतर मग धीर चेपला लोकांचा की अरे हो असं होत आहे. आणि मग ते पसरत गेलं. आता भरपूर डिमांड येतो. आता परवाच्या दिवशीच अगदी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओ पाठवीनच. पनवेल जवळच्या एक ग्रामपंचायतीमध्ये त्या लोकांनी त्यांच्या बीडीओनी ठरवलंय की आपल्या खेड्यांमधनं आता डम्पिंग ग्राउंड नको, कारण डम्पिंग ग्राउंड मधनं खेड्यांमधनं कचरा उचलणं हे त्यांना परवडत नाही. हो. तर खेड्यात डम्पिंग ग्राउंड नसतंच. ते ते म्हणजे एक उकिरडा असतो. तर त्या उकिरड्यामध्ये सगळं पडत असतं, घाण असते, तिथेच खात असतात. ते हे सगळं आता बंद करायचं आणि आपल्याला सेंट्रल मधनं पण फार दबाव येतोय की तुम्ही कचरा टाकणं बंद करा. तर त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला. तिथे अजित ढवळे म्हणून एक सरपंच आहेत. ते खूप त्यांनी बक्षिसं वगैरे मिळवली आहेत. लाखाची बक्षीस मिळाले आहेत. आदर्श गाव म्हणून त्यांचं नाव आहे. आदर्श सरपंच म्हणून त्यांना मेडल मिळालं. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मी इथे असल्यामुळे आता वैयक्तिक संपर्क घालवू शकला नाही. पण मी इथे बसून त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा आणि असलेल्या तुमच्या रिसोर्सेस मधनं ती बास्केट म्हणजे कशी बनवायची. आता अशी परिस्थिती की ती बास्केट इतकी आवडली त्यांना. ते म्हणाले की आपण या सगळ्या भागामध्ये आपण त्यांनी पहिलं डेमो पण पाठवला. त्यांनी मला व्हिडिओ क्लिप पण पाठवली. आणि आता त्यांनी सांगितलं आपण 1,000 बास्केट घ्यायचे लोकांना वाटायचे. त्याच्यासाठी ते मदत कोणाची घेणार तर बचत गट, बीडीओंचं ते त्यांचं जे बजेट असतं आणि पंचायतीचं बजेट असं मिळून त्या बास्केट आपण लोकांना देणार आहोत, की लोकांना फुकटात दिलं तर त्याची किंमत राहते. त्यामुळे बरोबर. त्यांना अगदी नॉमिनल किमतीमध्ये दिलं तर ज्यांना पाहिजे तेच विकत घेतात. उगीच कोणी न वापरता ती बास्केट 100-200 रुपये टाकून कोणी घरामध्ये घेणार. त्या बास्केटची किंमत आता आपण त्यांनी 600 आणि 700 रुपये ठेवली आहे. पण ती बास्केट जर का आणखीन स्वस्तात लोकांना दिली काही सबसिडी देऊन, तर त्याचा उपयोग फार होईल. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याची जी ग्राहक पंचायतीची जी चळवळ आहे, ठाणे ग्राहक पंचायत संस्था. तर त्यांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला ₹200 त्यात सबसिडी देऊ. कारण ग्राहक पंचायतीला एक ₹5,00,000 एक बक्षीस मिळालं एन्व्हायर्नमेंटचं. तर त्यांनी विचार केले एन्व्हायर्नमेंटमध्ये ग्राहक पंचायत काय करू शकते? तर त्यांच्या मनात आलं, की आपण लोकांना जर का हे शिकवलं ग्राहकांना, की आलेला कचरा तुम्ही कंपोस्ट करा आणि आपण जर का त्याच्यावरती ₹200 सबसिडी या बक्षिसातनं हं. दिली, तर लोकांना ती बास्केट आणखीन स्वस्त मिळेल आणि लोकं मुद्दामून बरोबर. पुढे येतील. मग मी त्याची किंमत आणखीन कमी केली. त्याची सबसिडी मिळून त्या लोकांना ती अक्षरशः अर्ध्या किमतीत दिल्यानंतर त्या जवळ-जवळ 500 बास्केट आता जायला लागल्या. ठाण्याच्या ग्राहक पंचायतीने आम्हाला त्यांच्या महिन्यातनं एक मीटिंग ठेवली. त्यांचं जे वाटप असतं त्यावेळेस. तिथे मी बास्केट घेऊन बसायचं. आलेल्या लोकांना द्यायचं, सांगायचं आणि नंतर पुढची जबाबदारी त्या घरी जायचं म्हणा किंवा त्यांची कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवायचा. ही सगळी जबाबदारी माझ्याकडे घेतली. त्या बास्केट इतक्या पॉप्युलर झाल्या ठाण्यामध्ये, की आता ठाण्यामध्ये माझी बास्केट म्हणजे त्यांना एक सहज चालणारी वस्तू असं वाटायला लागलं. आणि याच्यामध्ये जास्त करून ना सीनियर सिटिझन खूप इंटरेस्टेड दिसले मला, की त्यांना असं वाटतं, की नाहीतरी मला खूप वेळ असतो, तर मी का नाही करू? तुम्हाला जर का माझी मदत होत असेल तर. अशा तऱ्हेने ती जास्त पसरली. बस इथे सीनियर सिटिझन क्लब, लायन्स क्लब
मग रोटरी क्लब त्या लोकांना पण एक प्रोग्राम पण पाहिजेच असतात की असे काहीतरी प्रोग्राम ठेवावे. तर ते ठेवल्यानंतर त्यातले आलेल्या माणसांनी सांगितलं, अरे इतकं सूर्य आहे तर मला पण बघू दे. आणि त्यांना मी सुरुवातीला गॅरंटी दिली होती, तुम्हाला जर का बास्केट वापरल्यानंतर चालली नाही तर ती तशीच्या तशी तेवढ्या किमतीला ती बास्केट, वापरलेली बास्केट तुम्ही मला परत करायची. तुम्ही अजिबात मनात आणू नका की बास्केट डोक्यावर पडेल, उगीचच खर्च होईल, असं तुम्ही मनात आणू नका. ती बास्केट तशीच्या तशी तुम्ही मला परत. ह्याच्यामध्ये दोन उद्देश होता. एक म्हणजे माझी त्यांना खात्री जायची, की अरे येस, हे ज्या वेळी बोलतोय त्या अर्थी करून तर बघू. तर करून तर बघू म्हटलं तर मला माहिती होतं की माझी 100% त्याला ती वापरता येणार आहे. पण माझ्याकडे 1 किंवा 2 जण सोडले तर बास्केट परत आल्या. आणि ते 1-2 का आले हे मला नंतर समजलं. कारण त्यांनी घेतानाच मुळी 4 लोकं घेतात म्हणून आपणही घेऊ. चमकोगिरी करायला. तर ती त्यांनी घेतली आणि त्यांना घ्यायची पुढे चालवायची नव्हतीच. त्यामुळे त्यांनी काही दिवसांनी मला सांगितलं, "जोशी आम्ही ती काही वापरलेली नाही, ती तशीच घेऊन जातो." अशी पण लोकं असतात. तर असे बरेच अनुभव आले. एक होत्या 80 वर्षाच्या बाई. तर त्या माझ्या नेरूळच्या भाषणामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी ऐकलं, की जोशी एवढं बोलतायत. तामिळ बाई होती. तर तुम्ही म्हणताय तर मी बघते वापरून आणि मला ती परत जर नाही घेतली तरी चालेल. ती बास्केट मी दुसऱ्या कामासाठी वापरेल. आणि गडगंज बाई होती, श्रीमंत बाई होती. पण त्यांनी डेअरिंग दाखवलं, की माझ्या घरात माझा पॉश ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये मी ठेवते. तुम्ही येणार का मला मदत करायला? म्हटलं, "तुम्ही वाटेल त्यावेळी बोलवा मला. मी त्यावेळेला आज त्या बाईनी कमीत कमी 100 बास्केट मला माझ्याकडनं घेतल्या. कारण तिने आजूबाजूला वॉव! सगळीकडे जाऊन सांगितलं हो. सगळीकडे जाऊन सांगितलं, की माझी. तर हे जे हा जो प्रकार आहे ना, आता तिसरं उदाहरण तुम्हाला देतो, की लातूरचं. लातूरला एक संस्था आहे. अ, महिला मंडळ आहे त्यांचं ते आणि त्यांच्यापर्यंत ही बास्केट पोहोचली. तर त्यांनी त्यांच्याकडे मोठा हॉल वगैरे आहे. भगिनी मंडळ आहे त्यांचं. तर त्यांनी ठरवलं, की आपण ह्याच्या तुमच्या हळदी-कुंकवाला, तिळगुळाच्या हळदी-कुंकवाला आपण बास्केटच लुटूया. तर ताई मला पहिली अट घातली, "जोशी जोशी आम्हाला पैसे जरा कमी करा." म्हटलं, "मी तुम्हाला मला नफा न घेता देता येतील तेवढ्या किमतीला मी तुम्हाला बास्केट देतो. मग तर हरकत नाही ना." म्हणे, "चालेल." म्हटलं, "किती लागते?" म्हणे, "किती बास्केट द्या?" आपण आधी सुरुवातीला म्हणे 100च बास्केट देऊ वापरूया. मग बघूया. आणि आम्ही आमच्यातर्फे त्या बायकांना थोडंसं सबसिडी करून त्या बायकांकडनं थोडे पैसे घेऊन असे आम्ही देऊ. आणि मग नंतर मात्र तुम्ही त्याला फॉलो ठेवा. त्या बाईंनी मला त्या मॅडम ज्या होत्या, तिथे मोठा विवेकानंदाचा पुतळा होता. त्या त्यांचं लातूरचे जे भगिनी मंडळ आहे, तुम्ही कधी गेलात तर जरूर तुम्ही जाऊन बघा. त्या सगळ्या बायकांनी त्या व्यवस्थित बास्केट वापरल्या आणि मला पुन्हा-पुन्हा त्या नंतर त्यांनी नंतर त्या मागितल्या. त्यांचे रिपोर्ट्स आले. फक्त गंमत अशी होते, की याला जो सपोर्ट पाहिजे ना म्युनिसिपालिटीकडनं, तो पाहिजे तेवढा मिळत नाही. त्यांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट काही नाही. हा एक हं. फक्त त्यातला दोष मी बघितला. पण लोकांना जर का असं वाटलं, की माझा कचरा बाहेर जावा. आता लोकसत्तेच्या ज्या चौकऱ्या आहे, शुभदा चौकर आहे. त्यांनी मला सांगा, "जोशी तुम्ही बाकी सगळं काही सांगू नका. मला एक गोष्ट सांगायची फक्त, की माझ्या घरातला कचरा बाहेर जाता कामा नये. तुम्ही काय करता बोला." ह्या हिमतीने त्या माझ्याकडे आल्या, की तुम्ही मला सांगूच नका काय करायचं. मी तुम्हाला सांगते माझ्या घरातला कचरा बाहेर जाता. बोला तुम्ही चॅलेंज घेता काय? ह्या इतक्या जोराने आल्यानंतर म्हटलं तुम्ही घाबरूच नका. पण माझी बास्केट घेतल्यानंतर, बघितल्यानंतर, वापरल्यानंतर त्यांचं एवढं इन्स्पिरेशन झालं, की त्या गोरेगाव ईस्टला राहतात. त्या गोरेगाव ईस्टला त्यांनी 50 लोकांना जमवले आणि घरामध्ये बसवले सगळ्यांना आपल्या आणि सांगितलं, हे डेमो बघा आणि 50 बास्केट लोकांना घ्यायला. वॉव! आणि त्या त्या म्हणजे एकदम दादा आहेत तिथल्या. त्यामुळे त्यांचं म्हणणं म्हणजे बरोबरच असणार असं लोकं धरून चालतात. त्यामुळे त्या बास्केटच्या व्यवस्थित आला तर गोरेगावमध्ये सुद्धा ईस्टला तुम्ही विचारलात, माझी बास्केट व्हेरी फेमस. त्यामुळे ह्या प्रकारे तोचा प्रसार झाला. मग त्याला मला थोडंसं इंडस्ट्रियलायझेशनच्या लेव्हलला जर का मी काढलं, प्रोडक्शन काढलं, उद्या जर का हजारही खपायला मागायला लागले लोकं, तर काय करायचं? हं. नंतर मग त्याचा तसा विचार आपण करूया. आता माझ्या मते त्या ग्रामपंचायतीच्याकडनं काही हजारांनी ऑर्डर येईल. पण आता सध्या तरी जानेवारीपर्यंत मी इथे आहे. त्यामुळे त्यानंतर मग आम्ही वैयक्तिक त्याच्यामध्ये ते पडणार. तर या झाल्या ओके. सक्सेस स्टोरीज. अच्छा. जस्ट फक्त एक मी ऍड करते आता. तुम्ही आता मगाशी म्हणालात की मी इथे आहे आणि मी तिकडे त्यांना सांगितलं. तर फक्त जे हो. व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी सांगते की आम्ही आता ऑनलाईन गप्पा मारतोय. खरं तर आम्हाला प्रत्यक्षात येऊन तुमची भेट घेऊन त्या गप्पा मारायच्या होत्या. पण
अनफॉर्च्युनेटली आता तुम्ही लंडनमध्ये आहात आणि आम्ही इथे भारतात आहोत आणि म्हणून आपण ऑनलाईन ह्या गप्पा मारतोय आणि तुमच्याकडनं आम्ही हा व्हॉट्सअपची केवढी गायडन्स कृपा आहे की घेतोय. आपण शेजारी बसल्यासारखं बोलू शकतो. हो, खरंय. त्यामुळे खरंय. निदान तो तरी हा संपर्क तर आपण ठेवूया आणि जेवढी कामं नक्कीच, होतील नक्कीच. तेवढी करूया. बाकी काय. नक्कीच. हो, मला आता अजून एक विचारायचं आहे, की आता आपण जेवढी लोकं आता ही बास्केट वापरतायत, तर हो. आता ज्यांनी अजून ह्या बास्केट घेतल्या नाहीयेत, हा. त्यांच्यासाठी आपण एक म्हणजे ॲड करू शकतो का, की ही बास्केट वापरण्याचे फायदे काय आहेत आणि ह्याचा हं. युनिकनेस काय आहे? कारण अगदी मार्केटमध्ये इव्हन बरोबर. आता Amazonवर नुसतं एका बटनावर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण आपली बरोबर. अगदी बास्केट बरोबर. ही युनिक आणि चांगली कशी आहे? तर ह्याच्याबद्दल तुम्ही बरोबर. काही सांगू शकाल का? हं. आता याच्यामध्ये काय होतं, की कचरा बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो मला लोकांचा बदलायला लागला, की कचरा हा कचरा नसतो. कुठली गोष्ट घाण नसते. ती जर का तुम्ही नीट हँडल केली, तर ते पोटेन्शियल एक कंपोस्ट असतं लक्षात घ्या. ते पोटेन्शियल खत येते. तर ती हँडल करणं म्हणजे त्याचं कन्व्हर्जन. तर तुम्ही जर का तो एक बॉम्ब आहे. तुम्ही जर का तो वाटेल तसा हँडल केलं आणि फुटला, तर त्यांनी स्फोट होणारच आहे. कळलं का? बरोबर. तर तुम्ही तो हँडल करताना जर नीट हाताळला गेला, तर त्याचं तुम्हाला उत्तम इंधन म्हणून तुम्हाला तसा वापर करता. तर हेच मी लोकांना सांगतो, की तुम्ही कचरा जर का तुम्ही हँडल केला आणि ही बास्केटचं वैशिष्ट्य म्हणजे काय? ही बास्केट लवकर भरत. कारण त्याच्या मागचं शास्त्र असं आहे, की तुमच्या अन्नामध्ये, तुमच्या किचनच्या वेस्टमध्ये 70 ते 80% पाणी असतं. पहिली गोष्ट. हं. दुसरी गोष्ट त्याच्यात जे प्रोटीन्स असतात किंवा कार्बोहायड्रेट्स असतात, हे ज्यावेळी डिकंपोज होतात, त्यावेळी त्याचा व्हॉल्यूम खाली येतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यात 100 किलो कचरा टाकला, तर तुम्हाला फक्त रेसिड्यू ज्याला कंपोस्ट म्हणतो, तो 20 ते 25 किलोच फक्त राहतो. हं. बाकीचं त्यातलं जे पाणी असतं आणि कार्बन डायऑक्साईड होऊन जो निघून जायचा असतो. त्यामुळे त्याचा आणि त्यामुळे कचऱ्याची वाहतूक हा पहिला त्याच्यातनं ॲडव्हांटेज की ती नष्ट होते. की तुम्हाला निश्चितच. 100 किलो कचरा न्यायच्या ऐवजी फक्त 20 किलो त्याचं खत आणि टाकायला मिळणार नाही. तुम्हाला विकत ते विकून देऊ शकता. इतकं चांगलं खत घरामध्ये तयार. तर हा त्याचा ॲडव्हांटेज लोकांना पटला आणि मी दाखवला त्यांना. त्यानंतर मग मी त्यांना लोकांना शिकवलं, की त्याचा वापर कसा करायचा. घरामध्ये मेथी, कोथिंबीर किंवा पालक घरात कसा लावा, कुंडीत कसा लावा. हा कचरा वापरा, हे तयार झालेलं खत वापरा आणि पालक उत्कृष्ट पालक होतो. मग त्याच्यासाठी माझ्या गच्चीवरती मला थर्माकोलच्या बॉक्समध्ये 12 बॉक्समध्ये मला पालक पिकवायला लागला. त्याचे शूट केलं. ते लोकांना दाखवलं. लोकांना आणून दाखवलं, की बघा हा पालक. काही ठिकाणी त्या लोकांना सांगितलं सोसायटीतल्या, की तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. मी तुम्हाला रोज एक जोडी पालकाची देईन. इतक्या लेव्हलला ज्यावेळी गेलं त्यावेळी लोकांची अशी मानसिक थोडीशी तयारी झाली, की तयारी करून झाली. तर बघू. करून तर बघू ज्यावेळी आपण म्हणतो, आणि मग माझं चॅलेंज सुरू होतं. करून तर बघू म्हटल्यानंतर मी तुम्हाला पकडूनच ठेवणार मग. सुटणार सोडणार. अशा तऱ्हेने त्याचा प्रसार सुरू करा. आणि ॲडव्हांटेज म्हणजे तुम्हाला ह्याचं वन टाईम पर्चेस आहे. लक्षात घ्या. वन टाईम बरोबर. पर्चेस. तुम्ही माझ्याकडनं घेतल्यानंतर परत ते मी तुम्हाला दर महिन्याला कल्चर घ्या, दर महिन्याला त्यातली तरी पावडर घ्या, काहीतरी एन्झाईम घ्या वगैरे असं भानगड नाही. तुम्ही एकदा घेतलं, स्टार्ट केलं की त्याचा वापर कायमचा तुम्हाला होईल. कमीत कमी 5-10 वर्ष ती बास्केट व्यवस्थित चालते. जर का उंदरांनी खाल्ली नाही तर. कारण उंदरांनी खाल्ल्यावर माझ्यावरती ती उंदीर प्रूफ नाहीये. तुम्ही जर का ती बाहेर ठेवली, घराच्या बाहेर ठेवली आणि जर का उंदराने भोग पाडलं, तर मी त्याला काही करू शकत नाही. आणि म्हणून मी बरोबर. वारंवार लोकांना सांगतो, ती बास्केट घरामध्ये स्वयंपाकघरात ठेवा. तिथे उंदीर येत नाही. मग त्यांना पटायला. अच्छा. पण म्हणजे तर म्हणजे हा मला त्याचा आता युनिकनेस आहे. येस. सो म्हणजे आता जे काही आता मी हे ऐकलंय तर मला असं वाटतंय की अजून एक युनिकनेस म्हणजे अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत आपल्याच हो. घरात अत्यंत सोप्या पद्धतीने, अत्यंत स्वस्तात आणि हां. लाईफ टाईम मिळालेलं हे सोल्युशन हो. आहे. हा त्याचा युनिकनेस आहे आणखीन असं एक मला राहिलं. वाटतं. आणखीन एक राहिलं. हां. याला दिवसातनं तुम्ही 1 ते 1.5 मिनिट फक्त खर्च करा. की राइट. कमवणाऱ्या बाईला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, की हे बघा, बरोबर. मी सगळं करते, सकाळचा पहाटेचा स्वयंपाक मी करते, नोकरीवर जाते, आल्यानंतर मुलांचं करायचं असतं. त्याच्यात तुम्ही माझ्या मागे ही झंझट लावू नका, अशी लोकांची एक जी तर याला बरोबर. 1 मिनिट लागतं. म्हणजे तुम्ही भाजी चिरायला तुम्हाला निवडायला लागते. तर ती हल्ली निवडलेली भाजी सुद्धा रेडी मिळते. पण ती सुद्धा घरी आल्यानंतर चिरायला लागते. तर त्याच्यातला फक्त 1 मिनिट तुम्ही खर्च करा. आणि तुम्हाला फक्त मेथी, कोथिंबिरीच्या ज्या काड्या असतात,
या आपण व्हेजिटेबल वेस्ट म्हणतो, त्याच्यामध्ये लिग्निन नावाचे धागे असतात. तर ते धागे कंपोस्टिंगला खूप वेळ लागतो, वेळ लागतो. एक एक 2-2 महिने लागतात. आणि म्हणून ते फक्त तुम्हाला मी कट करायला सांगतो. बाकी तुम्ही अन्न तसंच टाकायचं, फुलं तशीच टाकायची, फळं तशीच टाकायची, नंतर खरकट तसंच टाकायचं. टाकायचं फक्त भाजी चिरून, ती सुद्धा 2-3 इंच तोडायची. म्हणजे व्हिडिओवर बसल्या बसल्या ती जी निवडलेली भाजी असेल ती नुसती अशी 4 वेळा व्हिडिओवरनं फिरवली की त्याचे तुकडे होणार. ते फक्त हं. टाकायचे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही, आंब्याची साल सुद्धा तशीच्या तशी टाकायची, केळीचं साल तसंच्या तसं टाकायचं. तुम्ही काही करायचं नाही. चहा न धुता टाकायचा आहे. त्या पाण्याखाली धरून धुणं-बिणं काही करायचं नाही. तो भांड्यातनं काढला किंवा गाळण्यातनं काढला की डायरेक्ट तो बास्केटमध्ये गेला. आणि त्याच्यानंतर फक्त 20 सेकंद तुम्हाला ते ढवळायचं आहे. ते ढवळण्यासाठी सुद्धा मी एक दांडा बनवून दिलाय. तो आयुष्यभर तुमच्या कामाला येईल. त्याला पावडर कोटिंग केलेलं आहे. आयुष्यात तो खराब होणार. तो फक्त असा जरा कढईतली भाजी ढवळतो तशी ती वरच्या वरती 1 इंचावरती ढवळायची. खालची बरोबर. बास्केट ढवळायची नाहीये. संपलं. सो त्या बायकांना इतकं वाटलं, अरे इतकं सोपं आहे, अरे इतकं सोपं आहे. म्हणलं, इतकं सोपं आहे. त्यातनं पाणी गळणार नाही. त्याच्यात 3-4 प्रॉब्लेम येतात की तो आपण नंतर पुढे आता बरोबर. डिस्कस करूच. बरोबर. तर हे त्याचे युनिकनेस आहे. अच्छा. सो जेव्हा आता आम्ही कॉलेजमध्ये होतो, आम्ही असं कंपोस्ट बद्दल वगैरे जेव्हा थिओरिटिकली जेव्हा अभ्यास केला, तेव्हा आम्हाला असं थिओरिटिकली होतं, की कंपोस्ट खूप चांगलं होण्यासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात वगैरे. तर आपण आपल्या व्ह्यूअर्सला ते सांगूया, की त्याच्या त्या 5 गोष्टी ह्या कशा हं. महत्त्वाच्या असतात? म्हणजे आता आम्हाला असं होतं, की एरेशन पाहिजे व्यवस्थित, बरोबर. मॉइश्चर आपण कंट्रोल केला पाहिजे, C/N रेशो बरोबर. असला पाहिजे बरोबर. बरोबर. किंवा टेम्परेचर त्याचं आणि मेंटेन हे असलं हे पाहिजे सगळं आणि सांगताना हे सगळं सांगताना परत ती बाई समोरची सायन्स शिकलेली नाहीये. कदाचित बरोबर. चार्टर्ड सो अकाउंटंट हे पण पण असेल. तर हां, तिला सायन्स माहीत नाहीये किंवा एखादी एक्झॅक्टली. म्हातारी बाई आहे, तिला फार तर याच्यासाठी आपण त्यांना त्यांच्या भाषेत सांग. पहिली बरोबर. गोष्ट, ती जी हं, बास्केट दिलेली आहे, तीच मुळी वेल व्हेंटिलेटेड, म्हणजे त्याला एरेशन चांगलं आहे. त्याला संपूर्ण जाळी आहे. बरोबर आहे? तुम्हाला ती दिवसातनं एकदा फक्त डिस्टर्ब करायची. म्हणजे ती एरोबिक ठेवायची आहे, हे त्यांना जास्त समजून सांगायला लागतं. तर त्यांना मी काय सांगतो, की त्याला हवा मिळाली. काय बरोबर. मिळाली पाहिजे? हवा मिळाली. ती बंद करून ठेवू नका. बंद पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवू नका. फक्त हवेशीर जागी ठेवा. म्हणजे ती एरोबिक ठेवा. पहिली कंडिशन. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का अंदाज घ्या, तुम्ही जर का उचलून जर का ते पिळलं असं, तर त्यातनं पाणी गळलं, तर ते पाणी जास्त झालं असं समजा. ते करायची जरूर नाही तुम्हाला. तर तुम्ही फिरवताना तुमचा हं. अंदाज येईल, की ते पचक-पचक झालंय का? असं जर का तुम्हाला असं वाटलं, की ते ओलसर वाटतंय, तर तुम्ही त्याच्यामध्ये कोकोपीट घाला. ते आपण त्यांना सांगितलेलं आहे कसं असतं. म्हणजे मॉइश्चर कशी कंटेंट चेक करायची, हे त्यांना सांगायला लागत नाही. कमी हं. झालेली मॉइश्चर कशी चेक करायची, तर त्याच्यावरती बुरशी दिसायला लागते. जर का पाणी कमी अच्छा. झालं, तर ती पांढरी-पांढरी व्हायला लागते. तर बुरशी इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. पण तो त्याला दिसायला लागली आणि ती बुरशी दिसली तर लोकांना, "अरे बापरे! बुरशी आली." आणि लोकं बुरशी म्हणजे खराब झालं ना. तर ती हं. बुरशी दिसायला लागली याचा अर्थ इंडिकेशन इज वॉटर कंटेंट हॅज कम डाउन. मग ते त्यांना समजतं. अरे अच्छा, बुरशी दिसते. मग थोडंसं पाणी शिंपडलं की जाईल ना. की बिनधास्त टाका आणि उद्या मला फोन. तोही निघून जातो. ओके. तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम येतो त्यांना आणि तो म्हणजे की वास येईल का? हं. 100% तो प्रश्न विचारतात. वास येईल का? मग वास याची कारणं त्यांना आधीच सांगायला लागतात. एक तर पाणी जास्त झालं तर वास येतो. एनारोबिक झालं तर वास येतो. आणि अन्न टाकल्यानंतर तुम्ही जर का समप्रमाणामध्ये त्याच्यामध्ये एक लाकडाचा भुसा किंवा कोकोपीट हे नाही टाकलं, तर ते मोकळं होणार नाही. मोकळं होणं हा शब्द त्या लोकांना माहिती आहे. त्यांना मी हां. सांगतो, की तुम्ही खिचडी ज्यावेळी करता, तुम्ही भेळ ज्यावेळी करता, भेळ, ओली भेळ. तर ती ओली भेळ कशी असते? हलते कशी? अशी हलवली तर हलते. ती गच्च असते का? नाही. तर तसं जर का केलं किंवा कांदे पोहे जसे असतात ते ओले असतात. किंवा तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अ, भिजवलेले पोहे जर का तुम्ही बघितले, तर ते भिजवताना त्यात भरपूर पाणी जातं. पण उचलून जर का ते पाणी असे पिळले, तर हं. भिजवलेल्या पोह्यातनं पाणी गळत. तितकं पाणी पाहिजे. असं त्या या भाषेत त्यांना सांगितलं, की त्यांना बरोबर समजतं. अच्छा. आणि बायका या उलटाच हुशार असतात. तुम्हाला सांगायलाच नको. त्यांना येस. उपजत उपजत ज्ञान असतं की त्यांना काही सांगायचं. कारण त्या थेअरी न शिकता स्वयंपाक बरोबर करतात. त्याच्यामध्ये खूप मोठं सायन्स आहे. म्हणजे डॉक्टर वर्षा जोशींनी जे एक पुस्तक लिहिलंय, की स्वयंपाकघरातलं विज्ञान. पण त्यांनी पर्ड्यूमध्ये पी-एच-डी करून ते मिळालेलं ज्ञान
ते ज्ञान न घेता त्या बायका त्यातलं सगळं सायन्स, तेल कसं तापलेलं असतं आणि विरजण कसं वर सगळं त्यामुळे त्यामुळे या गोष्टी त्यांना त्या भाषेत सांगितल्यानंतर त्या पटकन अडकतात. आणि हो ज्यांना हो. करायचं आहे ना त्यांना काहीच अवघड नाही, माझ्या एक मॅडम म्हणायच्या सुद्धा नेहमी की जशी आपली कॉलेजमध्ये लॅब असते तशी किचन हो ही इटसेल्फ एक मोठी लॅब आहे आणि ते फार सगळे मोठी लॅब आहे. पदार्थ आणि इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा एक काय म्हणतात त्याला रिएजंट्स आहेत. त्यामुळे करेक्ट. सगळ्या बायका सायंटिस्ट असतात असं म्हणायला हरकत नाही जेवण खरोखर करत सायंटिस्ट आहेत. फक्त त्यांना काय आहे, त्यांना अंडर एस्टिमेट केलं गेलं. बाकी काय नाही. अच्छा, अजून एक मला असं विचारायचं की आता आपण ह्या गोष्टी बघत होतो की कंपोस्ट चांगलं दिसणं किंवा ते लागणं हाताला ह्याच्यावरनं आपण त्याची क्वालिटी कळू शकते. पण आता बरोबर. भारतभर जेव्हा आपण आपल्या बास्केट्स देतो तेव्हा हो. प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट किंवा हम्म. तिकडचं टेरेन हे वेगवेगळं आहे, एलिव्हेशन वेगळं आहे किंवा नाही, एका ठिकाणचं सुद्धा क्लायमेट वर्षातनं 3 वेळा बदलतं. बरोबर. मग त्यावेळेला काय काळजी घ्यावी? त्यावेळी तुमच्या कंडिशन बदलतात. पावसाळ्यातली समजा मुंबई घेतली तर पावसाळ्यात 90-95% ह्युमिडिटी असते. आणि हम्म. थंडी घेतली तर ती ह्युमिडिटी एकदम ड्रास्टिकली खायची आणि कोरडे पडतं, शरीर कोरडं पडतं. तर त्यामुळे त्याच्यामध्ये मेन कंडिशन मॉइश्चर कंटेंटचा फरक पडतो. ओके. पावसाळ्यामध्ये मी त्यांना सांगतो की तुम्ही कोकोपीट किंवा सुकलेल्या पानांचा चुरा किंवा लाकडाचा भुसा हा तयार ठेवा. जर का ओके. तुम्ही टाकलं, तुम्हाला असं वाटलं की तो ओलेपणा वाढलाय, तुम्ही एक मूठ फक्त कोकोपीट टाकलं की तो स्वतःच्या वजनाचा 2 ते 3 पट पाणी खेचतो. कोरडं कोकोपीट जे असतं ते स्वतःच्या वजनाच्या 3 पट पाणी खेचतं. त्यामुळे 2 मुठी जर का तुम्ही कोकोपीट टाकलं ते पाणी गायब होतं. तुम्ही घाबरू नका. आणि पाणी जरी आलं तरी घाबरू नका. ते पाणी जे आहे ते काढाचं, जेवढं निघेल बास्केट तिरकी करून ठेवा. जेवढं निघेल तेवढं निघू दे. ते झाडांना घाला आणि ते एकदा यायचं बंद झालं की मग कोकोपीट. त्यामुळे कोकोपीट ओके. कमी लागतं. साधी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, थंडीमध्ये उलटं होतं. थंडीमुळे ते ड्राय होतं. तुम्हाला पाणी मारायला लागतं. ओके. तिसरी गोष्ट टेम्परेचर. तुम्ही जर का बाहेरच्या खिडकीत ठेवली, मी त्यांना सांगतो खिडकीत शक्यतो ठेवू नका. कारण माशा किंवा चिलटं लगेच येऊन अंडी घालतात. तर तुम्ही खिडकीत ठेवू नका. ती नेहमी खालच्या बाजूला ठेवा, जिथे उबदार घर असतं. आता उदाहरणार्थ इथे ह्या युके मध्ये इथे थंडीमध्ये टेम्परेचर बिलो 0 आहे. मग मी हम्म. त्यांना सांगितलंय घरामध्ये बास्केट, नाहीतर तुम्ही संडासाची अरेंजमेंट घरात करता, बरोबर आहे. तुमचे कचऱ्याचे डबे घरात असतात, बरोबर आहे. मग बरोबर. तुम्हाला हे ठेवायला तुम्हाला काय त्रास काय आहे? काहीच हरकत मग नाही. त्यांना बरं. पटतं की अरे हे सोपं आहे. आणि नाहीतरी 2-2 मोठे-मोठे डबे बाहेर फेकण्यापेक्षा आठवड्यातनं एकदाच फक्त प्लास्टिक तुम्ही जे बाहेर टाकलं, तर तुमचं बाहेर टाकण्याचं राईट. प्रमाण खाली येईल आणि तुमच्या गार्डनमध्ये भरपूर हे त्या लोकांना, इथल्या लोकल लोकांना पटलं. की अरे हो, इतकं सोपं आहे तर आपण करून बघू. तर बरोबर. असे फरक पडतात. टेम्परेचर इट शुड बी अँबियंट टेम्परेचर, म्हणजे आपलं जे टेम्परेचर मुंबईचं असतं नेहमीच, ते दॅट इज द बेस्ट टेम्परेचर फॉर कंपोस्टिंग. कारण इट इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन. आतमधनं हीट तयार होत असतेच त्याच्या. आणि उबदारपणा हा नॅचरली आतमधनं तयार होतो. पण तुम्ही जर का बरोबर. बाहेर थंडीत ठेवली तरी थंड पडेल. तेवढं फक्त काळजी घ्यायला. आणि हे आपलं कंपोस्ट तयार झालेलं कसं कळतं? की आता माझं अगदी कंपोस्ट सोपं आहे. बनवून तयार झालंय. हां. अगदी सोपं आहे. तयार कंपोस्टची साधे पॅरामीटर असतात जे सर्वसामान्य बाईला समजतं. एक म्हणजे ते काळं होतं. नंबर 1. हं. दुसरं ते भुरभुरीत आहे. भुरभुरीत सोडलं की हं. पडलं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याला मातीसारखा सुगंध आला. कुठल्याही क्षणी, कुठल्याही क्षणी तुम्ही जर का ती पॉलिथिन बॅग मध्ये बंद करून ठेवलं 8 दिवस आणि उघडलं, आणि उघडल्यानंतर का तुम्हाला दुर्गंधी आली, तर ती रिएक्शन कंप्लीट झालेली नाही, अजून हं. व्हायचंय. आणि जर का मातीचा सुगंध कायम राहिला 8 दिवसांनी सुद्धा, तर समजायचं आपलं कंपोस्ट तयार आहे. अगदी सोपी कंडिशन. आणि त्यानंतर तुम्ही 10 वर्ष जरी ते पॉलिथिन बॅग मध्ये भरून ठेवलं तरी त्याचे इन्ग्रेडियंट्स चेंज होत नाही. त्यामुळे तुम्ही अच्छा. नंतर भरून ठेवा, पण तोपर्यंत ते अ, उघडं ठेवा. ओके. आता मी समजा एक बास्केट घेतली आणि बरोबर. त्याच्यामध्ये माझं कंपोस्टिंग झालंय. तर मग त्या बरोबर. झालेल्या कंपोस्ट च्या बास्केटमध्येच मी पुन्हा परत परत कचरा ऍड करत राहायचा का बरोबर. दुसरी बास्केट म्हणजे नाही, बनवायला नाही, घ्यायची? नाही, नाही, ते नाही, नाही, कसं नाही, कळेल? नाही. मी स्ट्रिक्टली त्यांना सांगितलं की 2 बास्केट घरात ठेवायच्या. एकच बास्केट ठेवायची. त्याचं ओके. त्याचं त्याचं शास्त्र असं केलंय की पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही पूर्णपणे कढईतली भाजी हलवतो तशी हलवा. म्हणजे पूर्णपणे खालचं वरती, वरती खाली. बरोबर आहे? हे हं. कुठपर्यंत करायचं? बास्केट अर्धी भरकेपर्यंत, म्हणजे 4 इंच ते 5 इंच एवढा लोड, एवढं ते भरेपर्यंत तुम्ही बास्केट पूर्ण हलवा. म्हणजे आतलं पूर्ण हलवा. ओके. बरोबर.
ज्यावेळी इतका बायोमास तयार होईल अर्धा, तो जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यांनी तयार होतो. बरोबर आहे. त्यानंतर मात्र आता कचरा टाकायच्या आधी तुम्ही जरा ते डिस्टर्ब करा थोडस, आणि कचरा टाकल्यानंतर फक्त वरती 1 इंच हलवायचं. किती? 1 1 इंच. इंच. खालच्या भागात तुम्ही कचरा जाऊन द्यायचा नाही. ह्याचे 2 कारण होतात. एक म्हणजे तो कचरा खाली गेला तर तो एनारोबिक होतो खाली. दुसरी बरोबर. गोष्ट, त्या बाईला टाकायला खूप त्रास होतो. बरं का, त्रास होतो, ती ढवळायला सुद्धा तिच्या मनगटामध्ये जोर राहतो. त्यापेक्षा तुम्ही वरच्या वरती टाका आणि 1 इंच तो कचरा त्या आपल्या कल्चरला मिक्स होईल. एवढंच फक्त तुम्ही हलवायचं. त्याला 20 ते 25 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागता कामा लागता नये. कामा नये. दॅट इज द ओनली कंडिशन. त्यामुळे तो कचरा वरच्या वरती तुमचं कंपोस्टिंग सतत वरती होत असतं, आणि खालच्या बाजूमध्ये क्युरिंग म्हणजे दुसरी प्रोसेस जी आहे, पहिली प्रोसेस, हाफ प्रोसेस आहे ती डिग्रेडेशन. म्हणजे तुम्ही अन्न टाकलं, समजा भात टाकला तर तो गायब होणं, किंवा ब्रेड टाकला तर तो गायब होणं, म्हणजे ते कार्बोहायड्रेट डिकम्पोज होणं. ते डिग्रेडेशन हे 1 ते 2 दिवसात होतं. डिग्रेडेशन, तुम्ही जर का अंड समजा 2 अंडी सडलेली टाकली त्याची, तर त्याचं डिग्रेडेशन आहे ते 2 ते 3 दिवसात होतं, ते नष्ट होतं. पण ओके. नंतर त्याचं क्युरिंग होऊन मातीत रूपांतर, म्हणजे स्टेबल कंपोस्ट मध्ये रूपांतर व्हायला आणखीन एक साधारण 20 दिवस लागतात. तर ती प्रक्रिया ती खाली चालू राहते हम्म. खालच्या भागामध्ये, कारण त्यावेळी त्याला ऑक्सिजन लागत. डिग्रेडेशनला ऑक्सिजन लागतो, पण क्युरिंगला ऑक्सिजन नाही लागत लागत. नाही. त्यामुळे वरच्या वरती त्याचं कंपोस्टिंग होत राहतं आणि खाली क्युरिंग होत असतं. करत 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 त्या बास्केटचा व्हॉल्यूम वरपर्यंत येतो, आणि ती बास्केट जवळजवळ 90% भरते. अच्छा. बरोबर आहे. आता बरोबर. काय करायचं, तर आता वरचा जो 2 इंचाचा भाग आहे तो अनकन्व्हर्टेड असेल, कालचं परवाचं टाकलेलं ते प्रोसेस अर्धवट झालेली असेल, किंवा झालेली नसेल, बरोबर हम्म. आहे. तो जो भाग आहे तो फक्त तुम्ही एका कागदावरती काढून घ्या, वरच्या वरती. जशी ओके. दुधावरची साय आपण वरच्या वरती काढून घेऊ, हम्म. तशी ती वरच्या वरती काढून घ्या. दॅट विल टेक्स अबाउट 1 to 2 मिनिट्स. वरच्या वरचं काढून घ्या, बरोबर आहे. आणि हम्म. नंतर खालची अख्खी बास्केट दुसऱ्या कागदावरती एम्प्टी. अच्छा. आता तुम्हाला 3 गोष्टी मिळाल्या, एक वरचा भाग, एक खालचा भाग, आणि एक एम्प्टी बास्केट. 3 गोष्टी मिळाल्या. आता त्या बास्केटमध्ये तो वरचा जो भाग आहे तो तुम्ही त्या बास्केटमध्ये परत टाका, बरोबर. आणि खालचा जो भाग आहे तो पॉलिशिंग बॅग मध्ये भरून ठेवून द्या बाजूला. चालेल. तो जो वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कल्चर आलं, पार्शली कन्व्हर्टेड कंपोस्ट आलं, आणि हम्म. अनकन्व्हर्टेड वेस्ट पण आलं. तर तिन्ही राईट. गोष्टी आतमध्ये झाल्या की ती रिएक्शन चालू होते. सुरू. म्हणून ती एकदाच प्रोसेस सुरू झाली की मग ती लाईफ एकही लॉंग चालू दिवस राहते. एकही दिवस ब्रेक घ्यायचा नाही. ओके. फक्त तुम्ही एकच गोष्ट करायची, तुमच्याकडे जर 25 माणसांचं जर का एखादं डोहाळ जेवण किंवा मंगळागौर झाली घरामध्ये, आणि जर का एवढा कचरा निघाला एकदम ओला हा. कचरा, तो एकदम त्या डंप करून, मी त्यांना काय सांगतो, तुम्ही तुम्ही एकदा डम्पिंग ते केलं, तर डम्पिंग ग्राउंड केलं त्याचं ना, की सत्याला मग अनारोबिक होणार, आणि मग त्याला वास येणार. त्यापेक्षा तुम्ही ते बाजूला ठेवा. रोज 1-1 किलो 2-2 किलो टाकून संपवून टाका. आणि ओके. आज मंगळवार झाली तर बुधवारी तुमच्याकडे विश्रांती असतात, म्हणजे परत रोज काय कचरा एवढा निघणार नाही, ही गोष्ट नक्की. म्हणजे तुम्हाला ती बास्केट ओव्हर अ पिरियड, ओव्हर अ वीक, ती बास्केट तुमचा जो कचरा आहे तो त्याच्यात खाऊन टाकेल. मग त्यांना ते पटतं. तीच गोष्ट ओके. पर्टिक्युलरली वाटण्याच्या बाबतीत होते. कारण मटार ज्यावेळी आणले जातात, त्यावेळी ₹5 ₹20 किलो झाले म्हणून 5 किलो आणले जातात, आणि त्याचा कचरा एवढा होतो आणि मटार एवढे हो. निघतात. काही लोकांनी जर का डायरेक्ट मटाराचा कचरा टाकला तर ती सगळी बास्केट पटकन भरते आणि अनारोबिक. बरोबर. तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही रोज एवढा फक्त टाका. बाहेर ठेवून द्या, ते सडू दे, वास येऊ दे, काही होऊ दे, तुम्ही त्याच्याबद्दल बॉदर नका होऊ. पण ह्याच्यामध्ये टाकताना तुम्ही ते सडलेलं सुद्धा टाका, फक्त एक मूठ टाका. तर त्यांना ते लगेच लक्षात येतं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या अनुभवामुळे मला आले. बरोबर. म्हणजे त्यामुळे माझा माणसांसारखंच आहे. अनुभव आपण सगळं जेवण एकत्र नाही जेवत. जसं थोडं थोडं हा, जेवतो, थोडी थोडी प्रोसेस होते, थोडं थोडं आपण बरोबर. एक्सक्रीट करतो, परत भरत हा, जातो. सो तसंच त्या परत बास्केटला एक बरोबर. माणसासारखं तसंच ट्रीट. हो. तुम्ही तिला अपचन होऊन देऊ नका. हा शब्द त्यांना वापरला की समजतो. सो म्हणजे हे इतकं सोपं, साधं आणि सहज शक्य, आपण म्हणतो ना आजकालच्या भाषेत, फिजिबल, कन्व्हिनियंट आणि सुपर सेवर, बेनिफिशियल असं हे बास्केट आहे. सो ओके. मी नक्कीच सगळ्या व्ह्युअर्सला आवाहन करेन की ही बास्केट घ्या
वापरा आणि तुम्हीच बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या सस्टेनेबल लाईफस्टाईल मध्ये किती फरक पडतोय. नक्कीच हा अनुभव मी घ्यायला सांगेन व्ह्युअर्सला. पण प्रणवती, सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. ऍक्च्युली आता ना बोला. इथे आपल्या शहरांमध्ये ना एक मोठं फॅड आहे. आता हे घरात कंपोस्ट करायचं तर मला अगदी 20 दिवस 25 दिवस थांबायला लागतं. पण आजकाल अशी हम्म, मशीन मिळत आहेत की जी अगदी हम्म, 24 तासात माझं कंपोस्ट होतं. अगदी तसंच दिसतं तसं हम्म. कंपोस्ट सारखं आहे. ते 24 तासात बरोबर. कंपोस्ट करतात. तर ती मशीन हो. चांगली नाहीत का मग? तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कंपोस्टिंग ही मायक्रोबियल प्रोसेस आहे, म्हणजे लाईव्ह प्रोसेस आहे. बरोबर आहे. तर ही केमिकल प्रोसेस नाही, बायोकेमिकल प्रोसेस आहे. आणि कुठलीही बायोकेमिकल प्रोसेस जी असते ती तुम्ही काही गोष्टींनी एनहान्स करू शकता, लवकर करू शकता. पण याचा अर्थ असा नाही की ती अशी होत. समजा तुम्हाला उद्या दुधाचं दही लावायचं आणि तुम्हाला जर का ते थंडीत लावायचं, तर तुम्ही जर का ते लुक वॉर्म वॉटर किंवा कंडिशन मध्ये ठेवलं तर 6 तासाच्या ऐवजी 5 तासात लागेल किंवा 3 तासात. पण बरोबर. मी तुम्हाला सांगितलं मला 5 मिनिटात तुम्ही दही बनवून द्या, तर ते होणार नाही, कारण इट इज नॉट अ केमिकल प्रोसेस. तुम्हाला मी हम्म. ऍट त्याचं पनीर बनवून देऊ शकतो, कारण पनीर बनवणं ही केमिकल प्रोसेस. त्याच्यामध्ये तुम्ही सॅट्रिक ऍसिड टाकलं की ते फाटतं. ही केमिकल प्रोसेस आहे. तसंच कंपोस्टिंग करत असताना ते जे जंतू असतात ते वाढले पाहिजेत, त्यांची ग्रोथ झाली पाहिजे, त्याच्यानंतर ते डिकम्पोजिशनला त्यांना वेळ मिळाला पाहिजे. याच्यामध्ये डिग्रेडेशनला कमीत कमी 1 ते 2 दिवस लागतात आणि त्यानंतर ते तयार झालेलं क्युरिंग व्हायला 20 ते 25 दिवस लागतात. तुम्ही जर का जास्त टेम्परेचर वाढवलं, जर 30-40 जर का 35-40 टेम्परेचर जर का आपण केलं, ऑलरेडी त्याचं टेम्परेचर 40च्या वर जातं, कारण हीटमुळे आतमध्ये थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम जे असतात. पण तुम्ही आर्टिफिशियल जर का वाढवलं तर त्याच्याऐवजी 1 दिवसाच्या ऐवजी ते 24 तासाच्या ऐवजी 20 तासात त्याचं डिग्रेडेशन. पण याचा अर्थ तुम्ही एका दिवसात सगळा कचरा टाकला आणि उद्या लगेच काढायला येतात, तर ते होत नाही. तर या निश्चित. या मशीनची यांनी ट्रिक काय केली, ही बनवणारी जी लोक आहेत ना, ती मायक्रोबायोलॉजिस्ट नाहीये, ही आहेत इंजिनियर्स. आणि त्यांनी काय केलं की कचरा तुम्हाला नष्ट करायचा आहे, तर मी तुम्हाला आयडिया सांगतो की तुम्ही हीटर घ्या, ते हीटर लावा चांगले, आतमध्ये एक स्टरर लावा आणि तुम्ही टाकल्यानंतर या मशीनला OWC असा शब्द वापरतात, ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर. ते कंपोस्टिंग हा शब्द वापरतच नाही. ते काय वापरतात, OWC. तर कन्व्हर्टर. या मशीन मध्ये एक श्रेडर असतो, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तो क्रश करतो. त्याच्यानंतर ते 24 तासात सतत फिरत राहतं स्लो. त्याला टायमर असतो की मधल्या वेळी थोडा वेळ फिरतं, पण 24 तास त्याचा हीटर मात्र चालू असतो आणि 180 डिग्रीला ते चांगलं गरम होतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ओपन करता तर एक काळं कुट्ट, जसं तुमचं दूध करपलं समजा किंवा डाळ तुम्ही ठेवली समजा आणि डायरेक्ट गॅसवर जर का ती डाळ शिजत ठेवली, पाणी आटलं, त्यानंतर जर का ती आणखीन 1 तास जर का ठेवली तर त्याचं काय होईल, तर काळ्या रंगाचा पदार्थ बरोबर. तयार होतो, ज्याला आपण म्हणतो की करपलं. तो करपणं जो प्रकार आहे तो ह्याच्यामध्ये या OWC मध्ये होतो आणि फायनल रिझल्ट इज चारकोल. आणि त्या अर्थातच सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला आता सांगतो की उचलल्यानंतर मातीचा सुगंध यायला पाहिजे. या OWC मधनं निघालेलं जे कंपोस्ट असतं त्याला जळल्याचा भयंकर घाण वास होतो. चालू असताना पण वास असतो. माझ्या एका सोसायटीमध्ये आम्हाला सांगितलं, अहो आम्हाला दिवशी भयंकर वास येतो. त्या खिडकीच्या तिथे ठेवलंय खरं, पण उठे बसवत नाही. एकदा चालू झालं ना की रात्रभर त्याला वास येतो. तर मी जाऊन बघतो. मी म्हटलं, अहो हे OWC हे मशीन कंपोस्टिंग मशीन नाही. मग त्यांना सगळी मला माहिती सांगायला लागली. त्यांना असं वाटलं की काहीतरी क्विक केलंय. जसं मिक्सर आपल्याकडे आला तर रवीनी ताक करायच्या जे मिक्सरमध्ये 2 मिनिटात होतं. बिकॉज इट वॉज अ केमिकल प्रोसेस. इट वॉज नॉट अ बायोकेमिकल प्रोसेस. राईट. केमिकल प्रोसेस लवकर होऊ शकते, तुम्ही मशिनरी लावली तर होऊ शकते. तर ही केमिकल प्रोसेस त्यांनी इंट्रोड्यूस केल्यामुळे, आणि तुम्हाला मी परत सांगतो की याच्यामध्ये कोट्यावधीचा धंदा चालू आहे. कारण सोसायटी लेवलवरची मोठ्या मोठी मशीन्स आता सध्या लोकांना ती दिली जात आहे. आणि आता तर त्यांनी मोबाईल ट्रक तयार केलाय. ते सिमेंटचं कॉन्क्रीटचं ते मोठं फिरणारं मशीन असतं, ते ओततात नाही का रेडी रेडी मिक्स साठी, तसं त्यांनी एक मोठं बनवलेलं आहे. त्याच्यात कचरा टाकतात 2,000-3,000 घराचा. तो क्रश करून परत दुसऱ्या दिवशी ते मशीन तुम्हाला कचरा घ्यायला तयार होतं. आता तुम्ही मला विचार करा, त्यातनं निघणारा जे कोळसा आहे त्याचं करायचं काय? कारण त्याची बायोकेमिकल व्हॅल्यू 0 आहे. तर त्याच्यातनं सगळा जळून गेलेला चारकोल आहे. बरोबर फ्लोरा आहे. बायोफ्लोरा काहीच त्याच्यानंतर नाही. हो, त्याला प्रचंड वास येतो. आणि ते जर का तुम्ही झाडाला टाकलं तर झाडं मरतात. 100% मरतात. म्हणजे तो तुम्हाला झाडांना टाकता येत नाही. त्याचा लँडफिल म्हणून उपयोग काहीही नाही, शून्य नाही. कारण तो चिखल होतो, त्याचा पाणी लागलं की चिखल होतो. लँडफिल म्हणून पण उपयोगी नाही. आणि तिसरी गोष्ट, प्रचंड वीज लागते. ठाण्यामधली एक मोठी हम्म. सोसायटी आहे, त्यांची 800 लोकांची सोसायटी आहे. त्यांना हे 25 लाखाचं मशीन त्यांनी घ्यायला लावलं. आता ते बिल्डरनी दिलं होतं. ते 25 लाखाचं मशीन
1 टन रोजचा कचरा ते खाईल असं त्यांनी सांगितलं. पण त्याच्यामध्ये 100 किलो सुद्धा टाकता येत नाही. कारण बाहेर आलेलं जे आहे घाण, त्याचं करायचं काय? त्या सोसायटीला कारण ते मशीन लावल्यामुळे म्युन्सिपालिटीने कचरा उचलणं बंद केलं. त्यामुळे त्यांना हा मोठा प्रश्न पडला, की अरे या कचऱ्याचं काय करायचं? जाळलेल्या कचऱ्याचं काय? म्हणून त्यांनी परत म्युन्सिपालिटीला पाया पडले. त्यांना सांगितलं, "आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते पैसे देतो." ते आणि इलेक्ट्रिसिटी बिल त्यांचं ₹30,000 महिना यायला. बापरे! कारण कारण एवढे मोठे हीटर्स लावायला लागतात. तुम्ही कल्पना करा ना, आपल्या घरातला गॅस जर का आपण 1 तास चालवला रोजचा, तर किती गॅस खर्च होतो. आणि जर का 24 तास हे प्रचंड मोठे हीटर्स माझ्या घरात तर मी हीटरचा जो गिझरचा हीटर बंद केला आणि गॅस हीटर लावला, तर 2,000 माझं बिल कमी झालं. मग एवढ्या सोसायटीचं हीटर जर का चालू राहिली, तर त्याचं किती बिल येत असेल कल्पना. आणि मग तो बिल्डर त्यांना तो मशीन मॅन्युफॅक्चर त्याला सांगायला लागला, "तुम्ही ते हीटर बंद करताय. अहो हीटर बंद करता म्हणजे याचं बिल परवडत नाही म्हणे आम्हाला. 30,000-30,000 बिल देणार कोण महिना म्हणे." हा प्रॉब्लेम. आणि मग ते मशीन नंतर स्क्रॅपमध्येच टाका. तर नेव्हर गो फॉर धिस टाइप ऑफ मशीन, नेव्हर गो. येस, थँक्यू. खरंय. तुला अजून काही डाऊट्स आहेत? अगदी त्याच्यामध्ये इम्पोर्टेड पोर्टेबल मशीन सुद्धा निघालेत. ओट्या खाली ठेवायची मशीन सुद्धा अशी निघाली. जर्मन मशीन ओट्या खाली ठेवायचं आहे. त्यात पण असंच केलं जातं. सर पण आता हो, शेवटी ऑफकोर्स. आता तुम्ही एंड केलं की बेसिकली खर्च खूप येत होता इलेक्ट्रिसिटीचा. पण ते बरोबर. सोडून एक ऍज अ हम्म, सामान्य माणूस मी विचारतो की हे टाकल्याने हा, माझ्या खिशाला फायदा काय? बरोबर. अगदी बरोबर. ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स काय हा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला येतो. तर मी तुम्हाला त्याचं साधं उदाहरण सांगतो. तुम्ही जर का झाडं लावत असाल तुमच्या घरात, तर तुम्हाला खत आणायला लागतं. तुम्ही जर का खताची पिशवी जर का घ्यायला गेला, चांगली गांडूळ खताची पिशवी का कंपोस्टची पिशवी, तर तुम्हाला ती 50-60 रुपयापर्यंत मिळते. 1 किलो ₹50 वर मिळते. आणि चांगलं शेणखत घेतलं तर ₹100 सुद्धा पडतं. बरोबर आहे. आता या ह्याच्यामधनं या आपल्या बास्केटमधनं तुम्ही जर का कचरा त्यात कंपोस्ट करायला टाकला, तर साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं की 2 महिन्यात बास्केट भरते. आणि त्याच्यामधनं जवळ-जवळ तुम्ही रोजचा जर का 1 किलोचा कचरा धरला टाकला, समजा मॅक्सिमम किंवा 800 ग्रॅम ते 1 किलो. तर 30 दिवसाचा 8 ते 24 जवळ 20 ते 24 किलो महिन्याचा कचरा टाकला. 2 महिन्याचा जवळ-जवळ 48 किलो कचरा त्याच्यात गेला. 50 किलो जरा हिशोबात. बरोबर आहे. तर त्या 50 किलोचं साधारणपणे तुम्हाला एक 20 ते 25 किलो चांगलं खत मिळतं. बरोबर आहे. वा. त्याची किंमत जर का तुम्ही केली तर ₹25 किलोने धरली, तर 25 दुणे 50. साधारण ₹500 तुम्हाला खत त्यातनं एका हार्वेस्टमध्ये मिळतं. आता ही मी बाजारची किंमत सांगतो. घर घर की मुर्गी दाल बराबर असते. म्हणजे फुकटात धरलं. तर तुम्हाला ते खत जर का तुम्ही विकत आणलं तर ह्याची एवढी किंमत पडेल. पण हे खत जर का तुम्ही झाडांना घातलं, तर तयार झालेला जो पालक असतो किंवा घरात तयार झालेली वांगी असतात, तयार झालेलं कोथिंबीर असते, मेथी असते, घरामध्ये सुंदर होते अगदी. एका छोट्या कुंडीमध्ये तुम्ही लावून बघा, माझी गॅरंटी देऊन सांगतो. अतिशय सुरेख होतं. तर हे हे जर का तुम्ही ऑर्गॅनिक फूड जर का घरात बनवलं, त्याची किंमत जर का व्हॅल्यू ॲडिशन केली, तर बरं. या बास्केटची किंमत साधारण तुम्ही वर्षभरामध्ये चांगली रिकव्हर करता. प्रश्नच येत नाही. निश्चितच. आणि अजून तर एक मला म्हणून हां. म्हणून माझं म्हणणं असं की कचरा आणि दुसरी गोष्ट आणखीन एक लक्षात घ्या, की कचरा वाहतूक करून तो डंपिंग ग्राउंडवर टाकणं एक्झॅक्टली. याचा खर्च जो आहे म्युन्सिपाल्टीला तो तुम्ही जर का ऐकलात, तर तुमचे डोळे पांढरे होतील नुसते. किती? कारण बीएमसी महापालिकेचं कचरा उचलून डंपिंग ग्राउंड, देवनार डंपिंग ग्राउंड किंवा कांजूर डंपिंग ग्राउंड फेकण्याचं वर्षाचं बिल जे आहे, ते ₹1,800 कोटी आहे. 1,800 कोटी डंपिंग ग्राउंड नुसतं वाहतूक खर्च, कंपोस्टिंग आलेलं नाही त्यात अजून. आपल्या ठाण्या म्युन्सिपाल्टीचं जे आहे 1/10 कचरा आपण काढतो मुंबईच्या. आपलंही बिल 1/10. बरं दुसरी गोष्ट ही जागा जी आहे ही म्युन्सिपाल्टीमध्ये नसते. ही म्युन्सिपाल्टीच्या बाहेर कुठेतरी जागा दिघायला घेतलेली आहे ठाण्याची. म्हणजे तिथपर्यंत वाहतूक करायला लागते. ठाण्याचा तर प्रकार असा भयानक आहे, की छोट्या-छोट्या गाड्यांमधनं कचरा आणतात. तो कचरा वागळे स्ट्रीटला नेऊन एका मोठ्या मैदानावरती ओततात. मग तिथे ही पोरं प्लास्टिक वेचायला वेचणारी असतात बायका आणि पोरं जातात ते प्लास्टिक काढत असतात. मग तो सगळा कचरा मोठ्या कॉम्पॅक्टर्स मध्ये भरला जातो आणि तो 30-30 टनाचे ट्रक ट्रक बनवतात हं. आणि तो दिघ्याला नेऊन तिथे ओततात. तुम्ही मला सांगा हा सव्वा पैसा करण्याची काय जरूर आहे? जर का तुम्ही ऍट सोर्स कंपोस्टिंग केलं, तर तुमचा हा खर्च केवढा वाचेल प्रचंड. बरोबर. आपल्या माणसाने विचार करायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला
म्युन्सिपाल्टीला पण सांगणं की जे लोक कंपोस्टिंग करतील त्यांना तुम्ही हा वाचलेला खर्च परत द्या, त्यांच्या खिशात परत पडलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर कचरा हा कचरा नसतो, तो एक सोर्स ऑफ इन्कम असतो, लक्षात घ्या. हम्म. गांडूळ खताला आज निश्चितच. किंमत आहे, शेण म्हणून टाकणं तुम्हाला सोपं आहे, तो कचरा म्हणून होतो मग. पण शेणाचं जर तुम्ही खत केलं तर 100 रुपये किलोनी खत आरामात जातं. तसं बरोबर. आपलं म्हणजे थोडक्यात कंपोस्ट हे. म्हणायचं. आणि हो, हा आणि सर बोला. आपण जे खातो त्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस ही सगळी मूलद्रव्य असतात, आपले जी इसेन्शियल असतात. मायक्रोन्यूट्रिएंट्स पण असतात. तुम्हाला वेगळं खत टाकावंच लागत, फक्त बरोबर. आपला खत, आपला कंपोस्ट, दॅट्स ऑल. म्हणजे थोडक्यात सर आपला पैसा कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्या कचऱ्यातनं कचऱ्याचा पैसा पैसा बनवणं आपण हे जास्त करायचा. योग्य आहे. बरोबर. सो आज आम्हाला खूप साऱ्या गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त अवेअर केल्याबद्दल सगळ्याच व्ह्युअर्सला, आणि अगदी छोट्या छोट्या साध्या साध्या उदाहरणांमधनं खूप चांगल्या गोष्टी आणि खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे मी तर म्हणेन की प्रत्येक व्ह्युअरने ही एक प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे तुमचा हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला अत्यंत सोप्या शब्दात अवेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी नक्कीच सांगते की जेव्हा तुम्ही पुन्हा भारतात याल आपण प्रत्यक्षात भेटूया आणि नक्की पुन्हा एकदा तुमचा डेमो म्हणा किंवा जसं तुम्ही म्हणाल की कॉलेजेसमध्ये, सोसायटीजमध्ये नक्की तुमचं प्रेझेंटेशन ठेवू आपण. प्रेझेंटेशन नक्कीच ठेवूया. सो खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी. आणि धन्यवाद. शेवटी मी सगळ्या व्ह्युअर्सना एक रिक्वेस्ट करतो. ही छोटी चळवळ सरांनी सुरू केलेली आहे, ती कोणा बरोबर. त्यांच्यासाठी नाही केली आहे तर अख्ख्या आपल्या समाजासाठी केलेली आहे. जेणेकरून जो कचऱ्यामध्ये आपण पैसे टॅक्सच्या रूपाने भरतोय आणि जो अव्यवस्थापन होतंय ते आपल्याला आपल्या हातात आहे घरीच करण्याचं. तर जास्तीत जास्त माणसांनी याच्यासाठी जॉईन व्हा, जेणेकरून स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थाने आपण चालवू शकतो. सो हे आमचं आवाहन बरोबर. आहे सगळ्यांना. धन्यवाद. आणि सरांचा कॉन्टॅक्ट हवे असतील तर आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे सगळे डिटेल्स, बास्केटचे डिटेल्स हे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मधनं ही माहिती नक्कीच मिळवू शकता किंवा आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.